मोहनलाल गावातला एक संपन्न शेतकरी होता, पण बायको गायत्रीच्या आजारपणामुळे सगळी शेतं विकली होती. म्हणून त्याने आपल्या घराजवळ पराठ्याचं दुकान उघडलं होतं. लवकरच त्याने त्याचा व्यवहार आणि सुंदर पराठ्यांमुळे गावातली लोकांची मनं जिंकली होती. सुमित्रा आणि राजूच्या शाळेजवळ एक पिझ्झाचं दुकान सुरू झालं होतं, ज्याचा प्रचार पेपरात आणि रेडिओवर, जाहिरात, रिक्षांवर हँडबिलं, मोठी मोठी होर्डिंग्स लावून जोरदार केला गेला होता. भावा, आम्ही काल पिझ्झा खाल्ला. काय पिझ्झा होता! मी आणि माझ्या बाबांनी कार पार्क केल्यावर बराच तास वाट बघितल्यानंतर आम्हाला तो पिझ्झा मिळाला. अच्छा, इतका मस्त आहे का हा पिझ्झा? नाही तर काय, तुम्हाला तर गाठ घुसून पण देणार नाहीत. का नाही जाऊ देणार? अगं, तुझ्या त्या बाबांचं रस्त्यावरचं दुकान थोडी ना आहे. ते कोणी पण उठून यायला. त्या दुकानात एक स्टेटस आहे. मोठी मोठी लोक आपल्या गाड्या लावून उभ्या करतात, तेव्हा कुठे त्यांना पिझ्झा खायला मिळतो, कळलं? रॉकीचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागतात. सुमित्राला पराठेवाल्याची केलेली थट्टा आवडत नाही. राजू जेव्हा घरी जात असतो तेव्हा पिझ्झाच्या दुकानात असलेली लोकांची गर्दी बघून तिथेच थांबतो. सुमित्रा त्याला कसं तरी समजावून घरी घेऊन येते. बाबा बाबा, आम्हाला पण पिझ्झा खायचा आहे. ठीक आहे बेटा, आपण आणूयात कधीतरी. आता गरम गरम आलूचे पराठे बनवले आहेत, ते खा. मला नाही खायचं, मला नाही खायचं, मला फक्त पिझ्झाच खायचा आहे. हे बघ राजू, पिझ्झा खूप महाग असतो. इतके पैसे आपल्याकडे नाहीत की तुला पिझ्झा घेऊ शकेन. पण प्रॉमिस करतो, एक दिवस तुला पिझ्झा नक्की खायला घालेन. नाही बाबा, मला तर उद्याच पिझ्झा हवा आहे. जर पिझ्झा नाही मिळाला तर मी काहीच खाणार नाही. राजू, हट्ट करू नकोस. बाबा सांगतायत ना, एक दिवस आपल्याला पिझ्झा खायला घेऊन जातील म्हणून. नाही ताई, मला तर उद्याच पिझ्झा खायचा आहे. रॉकी दादाने शाळेत सांगितलं की पिझ्झा किती छान असतो. अरे राजू, तो डॉक्टरांचा मुलगा आहे, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. चल आता जेवून घे. पराठे खाऊन मुलं झोपी गेली. पण मोहनलालला काही केल्या झोप लागत नव्हती. तो आपल्या गरिबीला दोष देत होता की तो किती हतबल आहे, की आपल्या मुलांच्या छोट्याशा खाण्याचा हट्ट सुद्धा पूर्ण करू शकत नाही. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. विचार करत असताना त्याला झोप कधी लागली कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं शाळेत गेली. आज सुद्धा सगळीकडे पिझ्झाची चर्चा होत होती. मित्रांनो, उद्या माझा वाढदिवस आहे. उद्या संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पिझ्झा पार्टी आहे. उद्या संडे आहे आणि शाळेला पण सुट्टी आहे. सगळ्यांनी चांगले चांगले कपडे घालून या. दादा, आम्ही पण येऊ ना? आम्हाला नाही बोललंस तू? नाही, तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. तिथे फक्त मोठी मोठी लोकच येतात, स्टेटस वाली लोक येतात. तुम्ही फक्त पराठे खा. चल राजू, यांच्या पिझ्झापेक्षा जास्त सुंदर आणि चविष्ट आपले पराठे आहेत. अरे जा जा, गाडवाला काय माहिती गुळाची चव कशी असते. शाळेच्या बाहेर जे पिझ्झा पोस्टर लागलंय ना, तिथेच बघत राहा आणि पराठे खात जा. असं समजा की पिझ्झा खाल्लाय. रॉकी, असं नाही बोलत. चल सुमित्रा, याला तर असंच बोलायची सवय आहे. राजूचं फोटो बघून पराठे खाण्याच्या गोष्टीवर सगळे हसू लागले. सुमित्रा आणि राजूला खूप वाईट वाटलं. दोघंही घरी आले. अरे राजू, असा तोंड पाडून का बसला आहेस? बाबा, त्याचं असं आहे की उद्या रॉकीचा वाढदिवस आहे आणि सगळ्यांना बोलवलंय, फक्त आम्हाला सोडून. कारण तिकडे ना मोठे मोठे लोक असतील. बस इतकीच गोष्ट आहे ना. उद्या मी तुमच्यासाठी मस्त आलूचा पराठा बनवेन आणि आपण सगळे पार्टी करूया. मला नाही खायचा पराठा, मला तर फक्त पिझ्झा खायचा आहे. मला पिझ्झा हवा आहे. बाळा, मी तुला बोललो होतो ना की आपल्याकडे आता तुमची फी भरायला सुद्धा पैसे नाहीयेत. पिझ्झा कुठून खायला घालू तुम्हाला? इतकं बोलून डोळ्यात अश्रू घेऊन मोहनलाल घराच्या बाहेर निघून गेला. राजू, तू असं बोलायला नको होतस. पिझ्झाचा हट्ट सोडून दे माझ्या भावा. जेव्हा पैसे असतील तेव्हा आपण नक्की जाऊ पिझ्झा खायला. आजपर्यंत आपल्याकडे कधी पैसे होते का? सगळे नवीन कपडे घालतात आणि आपण 2 वर्षांपासून तेच कपडे वापरत आहोत. आपण कधीच पिझ्झा नाही खाऊ शकणार का ताई? असं काही नाहीये माझ्या भावा. आपण पिझ्झा एक दिवस नक्की खाऊयात. त्या रात्री राजूने काहीही खाल्लं नाही. घरी कोणीच काही खाल्लं नाही. सकाळी मोहनलाल उठला आणि बाजारात निघून गेला. परत आल्यावर बघितलं तर राजू अजूनही झोपलेलाच होता. सुमित्राने सांगितल्यावर कळलं राजू अजून पण रागवलेला आहे, जेवलाही नाहीये. उठ बाळा, आज मी तुम्हा लोकांना पराठा पिझ्झा खायला घालतो. चला उठा. बाबा, मी सांगितलं ना, जोवर पिझ्झा मिळणार नाही मी काहीही खाणार नाही.
मोहनलाल पराठ्यावर चीज, फ्रुट्स आणि सॅलड टाकून पिझ्झा बनवतो. पण खूप समजावल्यावर सुद्धा राजू खात नाही. सुमित्रा पण राजूला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिलाही यश मिळत नाही. आज परत सगळे उपाशीत झोपून जातात. मध्यरात्री राजूला खूप भूक लागते. तो किचन मध्ये जाऊन ठेवलेला पराठा पिझ्झा खातो. त्याला खूप आवडतो. तो पराठा पिझ्झा संपवून टाकतो. मोहनलाल गुपचूप त्याला खाताना बघतो. सकाळी उठून मोहनलाल बाजारात जातो. तिथून आल्यावर तो सुमित्राला बोलावतो. सुमित्रा, अय सुमित्रा. हो बाबा, आले. हे घे पैसे आणि शाळेतून येताना पिझ्झा घेऊन ये. बाबा, पैसे कुठून आले? ते कुठून तरी आले आहेत. आणि हो, डब्यात पिझ्झा पराठा ठेवला आहे, खाऊन घे आठवणीने. सुमित्रा घरून शाळेसाठी निघत होती. बाबांची सायकल बाहेर नव्हती लावलेली. कळायला वेळ नाही लागला की बाबांनी सायकल विकून पैसे आणले होते. सुमित्रा आणि राजू शाळेत पोहोचले. शाळेत कालच्या रॉकीच्या पिझ्झा पार्टीचीच गोष्ट चालली होती. सगळ्यांच्या तोंडावर पिझ्झा पार्टीचीच चर्चा होती. लंच मध्ये सुमित्रा आणि राजू पराठा पिझ्झा खात होते, तर तिकडे रीता आली. अरे, तुम्ही दोघं ही कुठली डिश खातायत? हे आमच्या बाबांनी बनवलेलं आहे, पराठा पिझ्झा. हो, ही स्पेशल डिश बाबांनी बनवली आहे. हे घे, तू पण खा. खूप मस्त आहे. अरे वा, खूप मस्त पराठा पिझ्झा आहे. हा तर खूप चांगला पराठा पिझ्झा आहे. या बघा, या ना, पराठा पिझ्झा कालच्या पार्टी मधल्या पिझ्झा पेक्षा आणखीन मस्त आहे. सुमित्रा, प्लीज मला पण एक तुकडा दे ना. हा, हे घे रॉकी, तू पण खा. वाह, खरंच हे किती टेस्टी आहे. पराठा पिझ्झा असं तर मी माझ्या आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. लवकरच पूर्ण गावात पराठा पिझ्झा बद्दल सगळ्यांना कळलं. सुमित्राने बाबांना पराठा पिझ्झा बनवायला सल्ला. आता त्यांच्या दुकानात गर्दी वाढू लागली होती. पिझ्झाच्या दुकानात आता ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली. पिझ्झाचं दुकान बंद करण्याची वेळ आली होती. तेव्हा एक दिवस पिझ्झाच्या दुकानाचे मालक स्वतः मोहनलालकडे आला. मोहनलालजी, तुमच्या पराठा पिझ्झा बद्दल बरंच ऐकलं होतं. आज टेस्ट पण केलं. खरंच खूप मस्त आहे. तुमच्या हातांमध्ये खरोखरच जादू आहे. हो हो, धन्यवाद. आपण दोघांनी एकत्र काम करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या दुकानाचा वापर करून घ्या. मी फंडिंग आणि मार्केटिंग बघेन. जो काही प्रॉफिट होईल अर्ध अर्ध वाटून घेऊया. मोहनलालला हे प्रपोजल खूप आवडलं. दोघं मिळून एकत्र काम करायला लागले. पराठा पिझ्झाची टेस्ट आणि उत्तम मार्केटिंग यामुळे त्यांचं बऱ्याच शहरात दुकानं सुरू झाली. आता मोहनलालला सगळे मोहनलाल सेठ म्हणू लागले. ते शहरात मोठ्या बंगल्यात राहायला लागले. अब्दुल एक आचार्य होता, जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये, पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद. तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचाऱ्यांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील.
तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक-ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता, तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा. हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना, म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफजलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल. अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये
पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद, तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचाऱ्यांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय?
समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना, म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हाच सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफसलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल.